तर मी एक ना कथा वाचन करणार आहे. अगदी हॅपी गो लकी आहे आणि एवढं सगळं भारी भारी डोक्यावर येतं मग थोडं काहीतरी हलकं फुलकं आपण वाचूया. पण भारी भारी म्हणजे सुंदरच आहे, पण एक कंटेंट थोडं व्हॅरिएशन असलं पाहिजे ना. त्या हिशोबाने गेल्या आठवड्यात ना मी फेसबुकला एक दर्जेदार पेज म्हणून पेज असतं, तर त्याच्यामध्ये काही वाचनीय म्हणून हा ग्रुप आहे व्हॉट्सअप. त्याच्यामध्ये दर रविवारी ना ते ग्रुप ओपन करतात. बाकी आठवड्याभर ओनली ॲडमिन असतं. रविवारी तुम्ही लिहिलेलं तुम्ही ते शेअर करू शकता, तुम्ही दुसऱ्यांनी लिहिलेलं वाचू शकता, तर बरंच कंटेंट तुम्हाला वाचायला मिळतं. तर हे त्यातलंच पण फेसबुकचा पेज आहे. तर खूप हलकं फुलकं आणि मजेदार आहे. तर वाचते. सावधान दोस्तांनो, खास करून विवाहित मित्रांनी लक्ष देऊन वाचा. काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती कोणातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळी यांच्याच रिक्वेस्ट येत असतात, पण यावेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली, त्यामुळे मी आश्चर्यचकित होणं साहजिक होतं. एक्सेप्ट करायच्या आधी सवयीप्रमाणे मी तिचं प्रोफाईल चेक केलं, तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाही. थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंटर नसेल. नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या युजरला नवं समजून माझ्यासोबत मैत्री करण्यासाठी सजेस्ट केलं असावं. प्रोफाईल फोटोची जागा रिकामी बघून मी अंदाज लावला, बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कमेंट्स मिळायला सुरुवात झाली. आपल्या पोस्टची कदर करणारी ही नवीन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदित झालो. हा प्रकार पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली. आता तर ती थोड्याफार रोमॅन्टिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती. एक दिवस या बाईसाहेबाने विचारलं, तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का? मी लगेच म्हणालो, होतं. ती गप्प बसली. दुसऱ्या दिवशी तिने विचारलं, तुमची बायको सुंदर असेल ना? यावेळेसही मी तेच उत्तर दिलं, हो खूप सुंदर आहे. त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली, तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का? खूपच रुचकर आणि जबरदस्त, मी उत्तर दिलं. मग काही दिवस ती गायब झाली. अचानक काल सकाळी तिनं इनबॉक्सला लिहिलं, मी जळगावात आले, तुम्ही मला भेटणार का? मी म्हणालो, जरूर भेटेन की. तर मग ठीक आहे, फन सिनेमाला या, आपली भेटही होईल आणि रामकर पिक्चर पण पाहणं होईल. मी म्हणालो, नको मॅडम, तुम्हीच माझ्या घरी या, तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्धा चाखून बघा. ती म्हणाली, नाही, मी तुमच्या मॅडमसमोर येणार नाही, तुम्हाला यायचं तर या. मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला, पण ती सारखं फोनवर सिनेमाला यायचं हट्ट करत राहिली आणि मी माझ्या घरी येण्याचा हट्ट करत राहिले. ती चिडली व म्हणाली, ठीक आहे, मी परत जाते आहे, तुम्ही भेटण घरातच बसा. मी तिला परत समजावायचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले, पण तिला इथं नाही. शेवटी हार मानून मी म्हणालो, मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट, अन्यथा घरी जा. ती ऑफलाईन झाली. सायंकाळी घरी पोचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी कुर्मा पुरी, श्रीखंड वगैरे तयार होतं. मी बायकोला विचारलं, आज कोणी येतोय का आपल्या घरी जेवायला? बायको म्हणाली, प्रिया जोशी येतेय. काय? ती तिला कुठे भेटली? तू तिला कसं ओळखतेस? जरा धीर धरा साहेब, ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तेहेरी मिशनच्या परीक्षेत पास झालात. यावं माझे खरे जोडीदार, माझे सच्चे जीवनसाथी. जेवण थंड होतंय. पुढे अजून एक चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता
सॉरी जेंट्स कॉपीड फ्रॉम दर्जेदार पेज. तर मी म्हटलं की असंच काहीतरी हलकं फुलकं आज आपण छान एक वेगळीच गोष्ट वाटली मला म्हणून म्हटलं शेअर करू.